आपल्यासोबत आहेत मान खटावचे मानदेशी प्राईम न्यूज चॅनलचे संपादक सचिनराव शिंगाडे आणि महासंवाद प्राईमचे संपादक आकाश दडस असे दोघं जण आपल्याला या ठिकाणी स्टुडिओला आपल्याला लाभलेले आहेत. आणि मान खटावचा जो एकूण निकाल लागलेला आहे, मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये कशा प्रकारे जयकुमार गोरे यांचा विजय झालेला आहे, काय तिथली गणितं, कशा पद्धतीने तिथलं राजकारण फिरलेलं आहे, या सगळ्याबद्दलची इत्थंभूत माहिती आपण या दोघांकडून घेणार आहोत. संपूर्ण महाराष्ट्राचा विधानसभाचा निकाल आता आपल्यासमोर जवळपास चित्र स्पष्ट झालेले आहे. महायुती एक हाती सत्ता स्थापन करेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येते आणि मान खटावमध्ये भाजपचे जयकुमार गोरे हे मोठ्या मताधिक्यानं विजयी झालेले पाहायला मिळत आहेत. आपल्यासोबत आकाश आणि सचिनराव आहेत. आपण त्यांना विचारूयात की सर, किती मताधिक्य राहिलेलं आहे आणि कशा पद्धतीनं जयकुमार गोरे यांचा सध्याच्या घडीला विजय झालेला आहे? सध्या मतमोजणी अजून सुरूच आहे. अजून टपाल मधील मतमोजणी चालू आहे. 49,000 आतापर्यंतचा आकडा आहे. 49,000 मतांनी जयकुमार गोरे हे आघाडीवरती आहेत आणि गारगे हे सगळ्यात मोठ्या फरकानं, म्हणजे थोडक्यात त्यांचा पराभव झालाय. म्हणजे आतापर्यंत इतिहास बघितला गेला तर मान खटावमध्ये एवढ्या फरकानं कोणाचाच विजय झाला नाही, एवढं फरकानं कोण पडलं नाही. अच्छा, आता मला पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की जयकुमार गोरे यांच्या विरोधात प्रभाकर देशमुख यांना तिकीट दिलं जाणार अशी सुरुवातीला शक्यता होती, पण शरद पवारांनी प्रभाकर घारगे यांना अचानक तिथून तिकीट जाहीर केलं. या मागचा सगळा घटनाक्रम नेमका काय होता? प्रभाकर देशमुख यांना डावलून प्रभाकर घारगे यांना तिकीट देणं, यामागे शरद पवारांनी नेमका काय विचार केला असावा? एकूण त्या संदर्भातला घटनाक्रम मतदारसंघामध्ये नेमका काय घडला? कारण प्रभाकर देशमुख यांचा गेल्या निवडणुकीमध्ये फार थोडक्या मतांनी पराभव झालेला होता. शेखर गोरेंनी केलेल्या मतविभाजनामुळे तिथे जयकुमार गोरे विजयी झालेले असते. एकाच एक लढाई झाली असती तर कदाचित प्रभाकर देशमुख हे विजयी झाले असते. आणि त्यानंतर गेली 5 वर्ष प्रभाकर देशमुख यांचा मतदारसंघामध्ये चांगला लोकसंपर्क देखील राहिला आहे. पण तरी सुद्धा प्रभाकर घारगे यांना तिकीट का देण्यात आलं आणि ही शरद पवार गटाची गंभीर चूक होती का? आणि या सगळ्या मागचा घटनाक्रम नेमका काय होता? नक्कीच फाळके सर, तुम्ही जे सांगितलं ती सत्य गोष्ट आहे की गेले 2019ची जी लढाई आहे ती तिरंगी लढाई झाली होती. यामध्ये प्रभाकर देशमुख वर्सेस शेखर गोरे आणि जयकुमार गोरे ही तिरंगी लढाई झाली होती. अगदी 2,500 मताच्या फरकाने त्यावेळेस प्रभाकर देशमुख यांचा पराभव झाला आणि त्यावेळेस प्रभाकर देशमुख हे पुण्यातनं आयुक्त पदातून ते रिटायर झालते आणि अगदी कमी वेळेत जनसंपर्क असल्यामुळे त्यांचा थोड्या मताने पराभव झालता. त्यानंतर प्रभाकर देशमुख यांनी मान खटावमध्ये गेली 5 वर्ष मोठ्या प्रमाणात जनसंपर्क वाढवल्याबरोबर वडूज दहिवडी ते आपले जनसंपर्क कार्यालय सुरू केले आणि रयत शिक्षण संस्थेचे ते जनरल बॉडीचे सदस्य असल्यामुळे त्यांनी त्या संस्थेच्या माध्यमातून आणि कोरोनाच्या काळात तसेच राष्ट्रवादी पार्टी जे आहे ते मान खटावमध्ये जिवंत ठेवण्याचं काम जे आहे ते प्रभाकर देशमुख यांनी केलं. ज्यावेळेस तुम्ही बघितलं असेल राज्यात सत्तांतर घडलं त्यावेळेस सगळे नेते अजितदादा गटात गेले होते. त्याच वेळेस प्रभाकर देशमुख एकमेव नेते असे होते की जे ज्यावेळेस पृथ्वीराज ज्यावेळेस शरद पवार साहेब ज्यावेळेस कराडला आले यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीचं दर्शन घ्यायला, त्यावेळेस फक्त मान खटावमधून सातारा जिल्ह्यातून प्रभाकर देशमुख हे पवार साहेबांसोबत राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि पार्टी वाढवण्याचा खूप मोठा काम जे आहे ते प्रभाकर देशमुखांनी केलं. मात्र अगदी शेवटच्या 10 दिवसामध्ये हे तिकीट वाटपामध्ये असं घडलं की मान खटावमध्ये राष्ट्रवादीतून 3 ते 4 जण इच्छुक होते की तुतारीचे चिन्ह मिळालं पाहिजे. याच्यामध्ये प्रभाकर देशमुख तर 100% दावेदार होते. 2 नंबरला होते अनिल देसाई, जे सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष आहेत, यांचं सुद्धा म्हणणं होतं की मला तुतारी मिळाली पाहिजे. 3 नंबरला होते अभय जगताप, यांना सुद्धा तिकीट मिळालं पाहिजे. त्याचबरोबर काँग्रेसचे होते रणजित देशमुख आणि उद्धव ठाकरे गटाचे होते शेखर गोरे, यांचं सुद्धा म्हणणं होतं की आम्हाला महाविकास आघाडीचं तिकीट भेटलं पाहिजे. आणि या सगळ्या नेत्यांनी ज्यावेळेस मुंबईमध्ये तिकिटाची चर्चा झाली त्यावेळेस अनिल देसाई, अभय जगताप, रणजित
देशमुख हे सगळे नेते एकत्र गेले आणि त्यावेळेस घडलं असं की ह्यांचं म्हणणं होतं की आमच्यातल्या एक जणाला तिकीट द्या, देशमुख साहेबांना तिकीट नको, आमच्यातल्या एक जणाला तिकीट द्या, असा हट्ट केला. आणि त्यामध्ये असं सांगण्यात आलं की फलटणच्या रामराजे निंबाळकर, महाराष्ट्राचे विधान परिषदेचे माजी सभापती आहेत, त्यांनी फोन केले की जयंत पाटील साहेबांना की तिकीट देताना तुम्ही त्या 4 नेत्यांचा विचार करा. आणि ते घडलं. आणि त्याच्यामुळं प्रभाकर देशमुख म्हणजे शरद पवारांची व्यक्तिगत इच्छा अशी होती की प्रभाकर देशमुखांना आपण तिकीट दिलं पाहिजे आणि ते त्यांचे जवळचे विश्वास होतो. ज्यावेळेस शरद पवार महाराष्ट्राचे अनेक मंत्रिपदावर असताना त्यांच्यासोबत प्रभाकर देशमुख यांनी अनेकदा काम केलं आणि त्यांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास होता. हे सगळं घडत असताना अचानक राष्ट्रवादीमधल्याच जे हट्टी नेते आहेत त्या हट्टी नेत्यांमुळे जयंत पाटील साहेबांना असा निर्णय घेण्यात आला की ठीक आहे, मग प्रभाकर घारगेंना तिकीट देऊ का. तर ते 2000 अगोदर सातारा सांगलीचे ते विधान परिषद सदस्य होते. खटावमध्ये त्यांचा एक साखर कारखाना आहे आणि ही लढाई अशी आहे की आतापर्यंत मान आणि खटावचे तीन ठिकाणी खटाव तालुका जो आहे तो जोडलेला आहे. म्हणजे पुशेगाव जी बाजू आहे ते तुमच्या कोरेगावला जोडली, पुशेसावळी जी बाजू आहे ते कराड दक्षिणला जोडली आणि वडूद जी बाजू आहे ती मानला जोडली. त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं जयंत पाटील साहेबांना किंवा एकंदरीत राष्ट्रवादीतल्या मोठ्या नेत्यांना की आतापर्यंत राष्ट्रवादीला खटाव तालुक्यातून चांगलं लीड मिळाले. जर प्रभाकर घारगे हे खटाव तालुक्यातले स्थानिक भूमिपुत्र दिले, ज्यांचा कारखाना आहे, जे बँकेत किंवा सातारा जिल्हा बँकेचे संचालक आहेत, खरेदी विक्री संचालक आहेत, अशा अनेक सहकार क्षेत्रात त्यांचं काम आहे, त्यांना जर तिकीट दिलं तर आपला विजय निश्चित होईल. हा विषय त्यांनी घेतला. आणि देशमुख साहेबांनी पवार साहेबांची ज्यावेळेस भेट घेतली त्यावेळेस पवार साहेबांनी सांगितलं की देशमुख साहेब, माझ्या इच्छेसाठी तुम्ही काम करा. मान खटावमध्ये तुतारीमध्ये आपल्याला परिवर्तन पाहिजे, तुम्ही माझ्या जवळचा विश्वास आहे. आणि हाच निर्णय घेऊन हाच विचार घेऊन पुन्हा प्रभाकर देशमुखांना तिकीट नाकारल्यामुळे ते माघारी गावी आले. गावी आल्यानंतर आम्ही स्वतः दोघं पण होतो. त्यावेळेस लोदवडे त्यांच्या निवासस्थानी घडलं असं की मान खटावमध्ये त्यांनी अगदी छोट्या गावात कार्यकर्ते सगळे प्रभाकर देशमुख यांच्या निवासस्थानी जमले आणि त्यांनी असं सांगितलं की कार्यकर्त्यांनी आपण अपक्ष निवडणूक लढवूया, देशमुख साहेब तुम्ही आमदार झालं पाहिजे, असं त्यांचं कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं. पण प्रभाकर देशमुख यांनी सांगितलं की मी राजकारणामध्ये माझे गुरु जे आहेत ते शरद पवार आहेत आणि मी त्यांचा चेला आहे. शरद पवार जे सांगतील तोच माझा अंतिम आदेश असेल. आणि त्याच दिवशी सायंकाळी त्यांनी गोविंद बागेत बारामतीत पुन्हा एकदा शरद पवारांची भेट घेतली आणि पवारांनी त्यांचा समझोता केला. त्याच्यामध्ये सुप्रियाताई सुळेंचा सुद्धा खूप मोठा रोल होता. जी घटना घडली माळेगावमध्ये आणि त्यावेळेस असं घडलं की देशमुख साहेब तुम्ही थोडं थांबलं पाहिजे असं सांगण्यात आलं. आणि एकंदरीत मान खटावमध्ये अचानक उमेदवार बदलल्यामुळे जयकुमार गोरे यांचा विजय पक्का झाला आणि 49,000च्या लीडने जयकुमार गोरे हे निवडून आले. नक्कीच आकाश, पण याला जोडून मला असा एक प्रश्न तुला विचारायचा आहे की या मतदारसंघामध्ये जे अंतर्गत लॉबिंग झालं प्रभाकर देशमुख यांच्या विरोधामध्ये उमेदवारीसाठी, त्या लॉबीतच खऱ्या अर्थानं हे तिकीट या मतदारसंघाचं गेलं. मग तरी सुद्धा अभयसिंह जगताप यांची ताकद असेल, त्यानंतर प्रभाकर घारगे यांच्या सोबतच जे इतर नेते होते, अनिल देसाई असतील आणि प्रभाकर देशमुख, या सगळ्यांची एकत्रित ताकद घारगेंसाठी एकत्रित काम करून सुद्धा का छुपी ताकद कुणी इतरांना वेगळी पुरवली? असं काय झालं की प्रभाकर देशमुखांचे जे कट्टर कार्यकर्ते होते, ते नाराज जो गट होता, त्यांनी जयकुमार गोरेंना मतदान केलं का? या सगळ्या गोष्टी नक्की कशा घडल्या? कारण एवढं मोठं लीड ज्या अर्थानं दिसतंय त्या अर्थी अभयसिंह जगताप, अनिल देसाई आणि प्रभाकर देशमुख यांच्या कार्यकर्त्यांची एकत्रित ताकद ही घारगेंच्या पाठीमागे लागलेली दिसत नाही. नेमकं या बाबतीत काय सांगाल? नक्कीच तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. प्रभाकर देशमुख यांचे जे कार्यकर्ते होते, प्रभाकर देशमुखांचे गाव तिथे पार्टी होती, प्रत्येक गावात पार्टी होती आणि त्या नाराज कार्यकर्त्यांनी अंतर्गत जयकुमार गोरेंचं काम केलं असेल तर 100%. जयकुमार गोरेंनी शेवटच्या 10 दिवसामध्ये एक स्ट्रॅटर्जी, एक रणनीती बनवली होती जी राजकारणामध्ये खूप महत्वाची असते. त्यांनी असं केलं की प्रत्येक मतदारापर्यंत, अगदी छोट्यातल्या छोट्या गावापर्यंत जाण्यासाठी त्यांनी एक नवा डाव केला. तो डाव अत्यंत यशस्वी ठरला. ते स्वतः मेन जाहीर सभा घ्यायचे,
दुसऱ्या बाजूला त्यांनी स्वतःचा मुलगा जे MIT ला पुण्यात शिक्षण पूर्ण झालेला त्यांचा 22-23 वर्षाचा मुलगा आहे, तो काही गावामध्ये सकाळपासून संध्याकाळी रात्री 11-12 वाजेपर्यंत तो स्वतः भेटी द्यायचा आणि लोकांना असं वाटायचं की आमदाराचा मुलगा आपल्याला भेटायला आहे. दुसऱ्या बाजूला त्यांच्या पत्नी सोनियाताई गोरे या सुद्धा राजकारणात ऍक्टिव्ह आहेत, त्या सुद्धा अनेक गावामध्ये जायच्या जिथं 100-200 अगदी मेंढपाळ असतील, वंचित घडत असतील, शेतकरी असतील, त्यांच्यापर्यंत त्या सोनियाताई गोरे पोहोचायचा. तिसऱ्या बाजूला त्यांचेच दुसरे बंधू अंकुश गोरे जे डॉक्टर आहेत, ते त्यांची एक टीम होती, ती टीम मतदारापर्यंत पोहोचायच्या. आणि पाचवी जी टीम होती ती मोठी टीम होती, ती म्हणजे शेखर गोरे यांचे दहिवडी येथे 2000 मला वाटतंय 12 पासून एक जनसंपर्क कार्यालय आहे आणि त्याच्या माध्यमातून अँब्युलन्स, विद्यार्थ्यांना मदत, टँकर असे अनेक मोठी कामं आहेत ती शेखर गोरे करतात. आणि शेखर गोरे शेवटच्या 15 दिवसामध्ये त्यांनी जयकुमार गोरे यांच्या सोबत युती केली, त्याच्यामुळे ते मतदारापर्यंत पोहोचण्यात अगदी यशस्वी ठरले. मात्र महाविकास आघाडीचे नेते हे एकत्र प्रचार करायचे, म्हणजे प्रभाकर घारगे ज्या ठिकाणी सभेला जायचे त्याच वेळी त्यांच्यासोबत अनिल पवार शेतकरी संघटनेचे भाषण करायचे, अनिल देसाई भाषण करायचे, प्रभाकर देशमुख भाषण करायचे, अभय जगताप भाषण करायचे. आणि त्याच वेळेस एका बाजूला ते भाषण करत असताना त्यांचा वेळ जास्त जात होता आणि मुळात प्रभाकर घारगे यांची उमेदवारी जी आहे ते अगदी शेवटच्या 20 दिवसात मिळाल्यामुळे त्यांच्याकडे स्ट्रॅटर्जी नव्हती. आणि दुसरं असं की गोरे बंधूंनी त्यांचं सगळं कुटुंब आहे ती 5 वेगवेगळ्या टीम वापरून प्रत्येक मतदारापर्यंत मान खटावमधली 110 गावं, खटावमधली 40 गावं, असे 160 गावामध्ये अगदी शिखर शिंगणापूरपासून इकडे वडूज पर्यंत कसं जायचं, किती वाजता कुठल्या गावात जायचं याची रणनीती त्यांनी व्यूहरचना जी आहे ती जबरदस्त आखलेली. मात्र प्रभाकर घारगे अपयशी का ठरले, त्यांची व्यूहरचना, वेळेचं नियोजन हे राजकारणामध्ये खूप महत्वाचं असतं. कारण वेळ, टायमिंग हे साधलं पाहिजे आणि 100 मतं 200 मतं ही सुद्धा पडली पाहिजेत. जयकुमार गोरे असे होते की दिवसात दुपारी 3 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत एनी टाइम जे जिल्हा परिषद गटात, म्हणजे बिदाल हे जिल्हा परिषद गटातलं बिदाल मोठं गाव आहे, त्याचबरोबर वरकुटे, मलवडी, कुकुडवाड अशा 1 टाइम ते 4 सभा करायचे आणि ते एकटेच भाषण करायचे. त्यासोबत माझे आमदार दिलीप येळगावकर हे फक्त भाषण करायचे, त्याच्यामुळे त्यांचा भाषणातला वेळ वाचला आणि काम जास्त मतदारांपर्यंत पोहोचवलं. त्याचबरोबर जयकुमार गोरे यांची सोशल मीडियाची जी ट्रॅटर जे आहे, त्याचबरोबर जयकुमार गोरे काय यशस्वी ठरले त्याचे कारण असं मी ओपन चॅलेंज सांगतो, आज सुद्धा प्रभाकर देशमुख यांच्या ऑफिसला जनसंपर्क कार्यालयात प्रत्येक मतदारांचं मतदार यादी होती, शेखर गोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात मतदार यादी होती आणि जयकुमार गोरे यांच्या सुद्धा कार्यालयात मतदार यादी होती. म्हणजे त्यांच्याकडे पूर्ण तिघांकडे ही बूथची कमिटी, म्हणजे मतदाना दिवशी बूथवर किती लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, सेक्टर कमिटी बांधली पाहिजे, मतदाराचा प्रमुख कोण, जिल्हा परिषदचा प्रमुख कोण, पंचायत समितीचा कोण, अशी त्यांनी एक ना एक माणूस निवडला होता आणि त्याला व्यक्तिगत जबाबदारी दिली होती. आणि सर्वांना, म्हणजे जयकुमार गोरे काय यशस्वी ठरले तो म्हणजे ओबीसी, बहुजन, SC, ST, मराठा, म्हणजे जयकुमार गोरे यांनी कधीही तसा जातीवाद केला नाही. तसं घारगेंकडे जे होते ते सगळे मराठा चेहरे होते, बहुजनांना संधी मिळाली नाही. आम्ही स्वतः ज्यावेळेस पळशीमध्ये सभा होती प्रभाकर घारगे यांची हनुमान मंदिरात, त्यावेळेस धनगर समाजातले आणि वंजारा समाजातले काही नेते नाराज झाले, काही पंचायत समिती सदस्य नाराज का झाले, तर आम्ही ओबीसी आहे, आम्हाला ओबीसींना जर राष्ट्रवादीमध्ये, म्हणजे अर्थात शरदचंद्रजी पवार गटामध्ये आम्हाला बोलण्याची संधी मिळत नाही, आम्हाला नेतृत्व का मिळत नाही, आम्हाला नेतृत्व दाबलं जातं. या उलट जयकुमार गोरे यांनी मराठा असेल, धनगर असेल, हे 2 मतदार, म्हणजे या मानखटावमध्ये धनगर समाज निर्णायक मतदार आहे, या समाजातले जे मेन नेते होते आप्पासाहेब कुकळे यांना लेक लाडकी जी शासनाची योजना आहे त्याचं अध्यक्ष केलं. शिवाजीराव शिंदे जे लोणारे समाजाचे आहेत, लोणारे समाजाचे 20,000पेक्षा जास्त मतदान आहे, त्या लोकांना सुद्धा असे जे ओबीसीतले मेन घटक आहेत त्यांना एकत्र काम करण्याचा जयकुमार गोरे यांनी नवा डाव केला. मात्र प्रभाकर घारगे यांना असं वाटलं की खटावमधले आपण लीड घेऊ शकतो आणि खटावच्या जीवावर आपण आमदार होऊ शकतो, आपण सहकार क्षेत्रात काम केले, मात्र सहकार क्षेत्रातलं काम हे कमी पडलं. प्रभाकर घारगे यांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ होती की तुम्ही किती वर्ष जनसंपर्क ठेवला जनतेसोबत. तसा प्रभाकर देशमुख यांचा जनसंपर्क खूप होता आणि अजून सुद्धा
मान खटावमध्ये प्रभाकर देशमुख आणि शेखर गोरे आगामी राजकारणात किंग मेकर ठरणार आहेत. नक्कीच अतिशय सविस्तर आकाश यांनी आपल्याला ही संपूर्ण मतदारसंघाची माहिती दिलेली आहे. यालाच अनुसरून मी सचिनराव तुम्हाला एक प्रश्न विचारतो की शेखर गोरे यांनी ऐन मोमेंटला जयकुमार गोरे यांना पाठिंबा दिल्याची बातमी मध्यंतरी आली. त्या आता गेल्या वेळेस शेखर गोरे यांनी 2019 साली निवडणुकीत उडी घेऊन वोट डिव्हिजन मोठ्या प्रमाणावर केलं होतं आणि जयकुमार गोरे यांचा विजय त्यांनी सोपा करून दिलेला होता. पण यावेळेस त्यांनी थेट पाठिंबा दिलेला आहे. याबद्दल शेखर गोरे यांची ताकद किती प्रमाणात जयकुमार गोरे यांना फायदेशीर ठरली, त्यांचा रोल या मतदारसंघात कसा राहिला? खरंच शेखर गोरे या निवडणुकीमध्ये खरंच किंग मेकर ठरले. त्याचं कारण असं होतं की 2012ला शेखर गोरे यांनी पहिल्यांदा पंचायत समिती लढवली. त्यावेळेस शेखर गोरे आणि जयकुमार गोरे यांचे राजकीय मतभेद झाले आणि शेखर गोरेंनी वेगळी चूल मांडली आणि मेहमानगडातून त्यांनी दहिवडी येथे आपलं पहिलं जनसंपर्क कार्यालय सुरू केलं. शेखर गोरे यांनी 2014ला जी विधानसभा लढवली त्यावेळेस तब्बल शेखर गोरे यांना 53,000 मतदान पडलं होतं. त्यावेळेस तशी निवडणूक आहे ती चौरंगी झालती. जयकुमार गोरे, शेखर गोरे, माजी आमदार कैलासवासी सदाशिवराव पोळ, रणजित देशमुख, अनिल देसाई अशी सगळी लढाई झालती. त्यावेळेस शेखर गोरेंना 53,000 मतदान पडलं. मी त्या गोष्टीचा साक्षीदार आहे. मात्र शेखर गोरेंनी एक टेक्निक खूप चांगलं वापरलं. ती टेक्निक मला आवडलं. 2014च्या इलेक्शनला त्यांचा पराभव झाला तरी दुसऱ्या दिवशी शेखर गोरेंचं जनसंपर्क कार्यालय चालू होतं. त्याच वेळी त्याच जनसंपर्क कार्यालयातून त्यांनी ॲम्ब्युलन्सची मदत असेल, टँकरची मदत असेल आणि विद्यार्थी जे आहेत कॉलेजचे त्यांना कोणाला फी भरायची, कोणाला आर्थिक मदत पाहिजे, ती सगळी मदत दुसऱ्या दिवशीपासून चालू केली. त्या 14 पासून 2000 शेखर गोरेंनी पुन्हा विधान परिषद लढवली सातारा सांगली. त्यात त्यांना अपयश आलं आणि मान खटावमध्ये त्यांनी 2017-18ला राष्ट्रवादी टिकवण्याचं काम जे आहे ते शेखर गोरेंनी केलं. त्यानंतर शेखर गोरेंनी 2019ला त्यांना राष्ट्रवादीचं तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे अर्थात शिवसेनेत प्रवेश केला आणि धनुष्यबाणावर शेखर गोरेंनी त्यावेळेस 35,000पेक्षा जास्त मतदान जे आहे ते 2019च्या निवडणुकीत लढवलं. 19 नंतर पुन्हा सुद्धा शेखर गोरेंनी आपला जनसंपर्क चालू ठेवला. ज्या आपली विकास कामं आहेत ती सगळी चालू ठेवली. त्याच्यानंतर शेखर गोरे यांची इच्छा होती की लोकसभेला शेखर गोरेंनी धैर्यशील मोहिते पाटील अर्थात तुतारीचं काम केलं. तर शेखर गोरेंची अशी इच्छा होती की मला महान काटावमध्ये राष्ट्रवादीचं तुतारी चिन्ह मिळालं पाहिजे आणि मला तुतारी चिन्ह मिळेल यासाठी शरद पवार साहेबांची त्यांनी अनेकदा भेट घेतली. पवार साहेबांनी त्यांना शब्द देखील दिलता. मात्र त्यांना अपेक्षित असं पवार साहेबांनी तो शब्द पाळला नाही. त्याच वेळीच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख आहेत जे उद्धव ठाकरे साहेब ते म्हणलेले की तुम्ही मशालीवर लढा. मात्र शेखर गोरेंना माहित होतं की जर आपण मशालीवर लढलो तर आपला पराजय पुन्हा आहे. म्हणजे शेखर गोरेंनी तसं सख्या भावाच्या विरोधात 12 वर्ष सत्ता संघर्ष केला. मग शेखर गोरेंनी अगदी कुल विचार केला की आपण पुन्हा निवडणूक लढलो तर निवडणूक तिरंगी होईल, त्यामुळे आपलं अपयश मिळेल. त्याच वेळीस त्यांनी रणजित निंबाळकर माजी खासदार फलटणचे सुपुत्र यांची भेट घेतली आणि त्यांच्या पुढे एक प्रस्ताव दिला की मी आणि जयकुमार गोरेंचं आम्ही काम करायला तयार आहे, मात्र तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विधान परिषद मिळाली पाहिजे. ही रणनीती जी आहे ती रणजित निंबाळकर यशस्वीरित्या म्हणजे दोन्ही भावांमध्ये जे मैत्रीचे संबंध तयार करण्यामध्ये ते फलटणचे रणजित निंबाळकर किंग मेकर ठरले. आणि त्यांचेच विरोधक आहेत रामराजे निंबाळकर. यांना वाटायचं की मान खटावमध्ये तुतारी वाजली पाहिजे, मात्र त्यांनी छुपी रणनीती वापरली. मात्र छुप्या रणनीतीचा काही उपयोग झाला नाही. आणि शेखर गोरेंनी मी स्वतः तिथं होतो की कुळगजा येथे त्यांच्या फार्म हाऊसला मीटिंग घेतली शिवसैनिकांची आणि तिथं पहिल्यांदा त्यांनी सातारा जिल्हा शिवसेना उबाटा गटाचा संपर्क प्रमुखाचा राजीनामा दिला आणि त्यांनी ठरवलं की आता आपल्याला जयकुमार गोरे यांचा आपण 2 दिवसात आपल्याला देवेंद्र फडणवीस यांचा विधान परिषदेचा जर शब्द आला तर आपण जयकुमार गोरेंचं काम करायचं. आणि त्या रणनीतीमध्ये जयकुमार गोरे शेखर गोरे यशस्वी ठरले. त्याचप्रमाणे तिथं रणजित निंबाळकर आले आणि सगळ्या कार्यकर्त्यांसमोर त्यांनी तो शब्द दिला. तो शब्द दिल्यानंतर शेखर गोरेंची जी रणनीती आहे ती अत्यदेव व्यूहरचना म्हणजे जे तुम्हाला माहिती असेल खटाव तालुक्यातला औंध जिल्हा परिषद गट, तिथं शेखर गोरेंचं त्या जे 10-15 गाव आहेत तिथं कार्यकर्ते आहेत. मग शेखर गोरेंनी तो डाव पुन्हा चालू केला आणि त्या भागामध्ये
प्रत्येक मतदारांमध्ये जाण्याचं काम केलं. आणि शेखर गोरेंचा एक प्लस पॉईंट सचिनजींना माहिती आहे, तुम्हाला पण माहिती, तो खूप भारी ठरला. म्हणजे काय केलं की ज्या जयकुमार गोरेंचं समजा एखाद्या सरपंचाचं जर मैत्री काहीतरी अंतर्गत दुसपूस असेल तर ते त्या सरपंचाला भेटायचे आणि म्हणायचं ठीक आहे तुमची दुसपूस असू द्या, मात्र ह्यावेळेस तुम्ही माझ्याकडे या आणि ह्यावेळेस कमळाचं मतदान करा, मी तुम्हाला मदत करतो. त्याच्यामध्ये शेखर गोरेंनी अगदी छोटे म्हणजे SC ST OBC असे मायनॉरिटी कम्युनिटी जे मानखटावमध्ये आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं आणि त्यांच्या ऑलरेडी त्यांच्याकडे शेखर गोरेंकडे 3 म्हणजे 2 विधानसभा लढवल्यामुळं मतदार यादी होती. शेखर गोरे असा माणूस आहे की त्यांच्या बॅक ऑफिसला बूथ कमिटी, सेक्टर कमिटी, समजा शासनाच्या जेवढ्या योजना आहेत, समजा बांधकाम कामगार योजना आहे तर त्याचे फॉर्म भरायचे, लेख लाडके आहे त्याचे फॉर्म भरायचे, टँकर पाहिजे टँकरचे, अँब्युलन्स पाहिजे अँब्युलन्स, म्हणजे त्यामुळे त्यांच्याकडे प्रत्येक मतदारापर्यंत जाण्यात ते यशस्वी ठरले. तसेच प्रभाकर घारगे यांचं चुकलं काय तर प्रभाकर घारगे यांचं जनसंपर्क कार्यालय कमी पडलं, त्यांच्याकडे सेक्टर बांधणी, बूथ बांधणे आणि कमी वेळेत मतदारापर्यंत जाण्याची व्यूहरचना कमी पडली. त्याच्यामुळे प्रभाकर घारगे यांचा पराभव झाला. नक्कीच आकाश. सचिनराव मला सांगा की आता या मतदारसंघामध्ये जयकुमार गोरे यांच्या विरोधात म्हणजे जयकुमार गोरे यांची सत्ता बऱ्याच काळापासून या मतदारसंघामध्ये आहे आणि मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे निवडणुकीच्या लोकसभेच्या दरम्यान या मतदारसंघामध्ये जयकुमार गोरे यांच्या विरोधात एक अँटी इन्कम्बन्सीचं वातावरण होतं. मतदारसंघामध्ये जनतेचा थोड्याफार प्रमाणामध्ये जयकुमार गोरे यांच्या विरोधात रोष होता, दबाव तंत्र वापरतात, त्यांच्या स्टेटमेंट्समुळे ते चर्चेत राहतात, या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे एका बाजूला जातीय ध्रुवीकरण तर नक्की आहे, म्हणजे OBC आणि SC ST समाज जो आहे तो नक्कीच त्यांच्या पाठीमागे उभा राहतो, पण जनतेतून एक रोष होता, मराठा मतदारांचा देखील रोष होता. शरद पवार यांनी काहीतरी मराठा चेहरा देऊन मराठा ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला, पण तरी सुद्धा जयकुमार गोरे यांच्या पथ्यावर असे नेमके कोणते मुद्दे पडले, नेमक्या कोणत्या गोष्टी इतका मोठा रोष असून सुद्धा कोणत्या मुद्द्यांच्या आधारावरती एवढं मोठं मताधिक्य त्यांनी मिळवलेले, नेमके कोणते मुद्दे आहेत जे ते या प्रचार यंत्रणेमध्ये घेऊन आले, मानमधले नेमके कोणते मुद्दे त्यांनी या मतदारसंघातल्या जनतेपर्यंत पोहोचवले जेणेकरून त्यांनी जयकुमार गोरेंना मतदान केलं लोकांनी? प्रमुख मी 3च मुद्दे सांगू शकतो की पहिला मुद्दा असा की जयकुमार गोरे यांनी जे पाणी आणले मानखटावमध्ये, काही भागामध्ये पाणी पोचले आणि त्यांनी जी मतदारांना लोकांना आशा दाखवली की मीच पाणी आणू शकतो. आणि या 40 वर्षामध्ये 50-60 वर्षामध्ये राष्ट्रवादी सत्ता होती. रामराजे असे म्हणले होते की पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येऊ शकत नाही. शरद पवार असे म्हणले होते की पाणीच येऊ शकत नाही. हे आता सत्य पडताळावं लागेल, कारण हे सत्य कोणाला सापडलेलं नाही आणि विचारून सांगते की कधी म्हणलेच नव्हते. मग थोडक्यात हे फेक नेरेटिव्ह आहे, हे पसरवण्यात जयकुमार गोरे यशस्वी ठरलेत. म्हणजे या लोकांनी काहीच केलं नाही आणि मी एवढं तरी केलं, हे लोकांना पडला हा प्रमुख मुद्दा. दुसरा मुद्दा, जी लाडकी बहीण आता योजना काढली त्या योजनेचा पण दुसरा मुद्दा की जयकुमार गोरे निवडून येण्यात जास्त मदत झाली. आणि तिसरा मुद्दा की शेखर गोरेंच्या ऐनवेळी जयकुमार गोरेंकडे येणारे मिळालेले साथ, यामुळं आता जयकुमार गोरेंबद्दल मानमध्ये असं वातावरण होतं काही प्रमाणात की जयकुमार गोरे दहशत करतात, कार्यकर्त्यांना असं दम देतात. खरं तर हे नाकारू शकत नाही, कारण अनेक वेळा झालेलं पण आहे. पण लोकांनी आता या वेळेला त्यांच्या बोलण्यावर, त्यांच्या भाषणामध्ये सांगतात की मीच पाणी आणू शकतो, बाकीचे कोणच काय करू शकत नाहीत. यावरती मतदारांनी विश्वास ठेवलाय असं एकंदरीत वाटतंय. कारण इकडे सुद्धा आश्वासनाचा पाऊस होता, म्हणजे सगळेजण शब्द देत होते की आम्ही पाणी आणणार इकडे. पण जयकुमार गोरेंनी त्या शब्दावर सगळ्यांनी विश्वास ठेवला आणि म्हणून एवढ्या मताने ते निवडून आले असं वाटतं. नक्कीच. तर हे होतं संपूर्ण मानखटाव विधानसभा मतदारसंघाचं अनालिसिस.